नमस्कार मंडळी, आज बनवलंय छोल्याची उसळ. एका कढईत लाकडी घाण्यावरचं तेल घेऊन त्याच्यात मोहरी आणि कढीपत्त्याची फोडणी केलंय. वरून कांदो टोमॅटो व्यवस्थित परतून घेतलंय. कांदो आणि टोमॅटो व्यवस्थित परतल्यावर त्याच्यात पायगाव स्पेशल हळद, हिंग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मालवणी अरोमाचं मालवणी स्पेशल भाजको मसाला घालून घेतलाय. ही वायगावची हळद आणि मालवणी अरोमाचे मसाले आणि मालवणी पदार्थ जर तुमका हवे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. आता या फोडणीत 5-6 शिट्या काढून उकळलेले छोल्याचं पाणी घातलंय आणि व्यवस्थित परतून घेतलंय. आता या ग्रेव्हीत आलं लसूण पेस्ट घालून परत 1-2 मिनिटं परतून घेतलंय. आता याच्यात वरसून उकळलेले छोले आणि बटाटे पण घातले. आता छोल्याची उसळ किती पातळ हवी तेवढं पाणी घातलंय, मीठ घातलंय आणि थोडासा भाजक्या वाटाप पण घातलंय. आता 2-3 मिनिटांसाठी झाकण ठेवून एक वाफ काढून घेतलंय. वरसून कोथिंबीर घालून आपली छोल्याची उसळ तयार असा. नेहमीप्रमाणे ह्या व्हिडिओक लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.